वेलकम बैक। सखूबाई की ज़िंदगी के खट्टे मीठे अनुभवों से गुज़रने का जो हमारा सिलसिला है उसमें आप सबका हार्दिक स्वागत। हमने देखा सखूबाई का पति यशवंत परिवार के प्रति काफ़ी कंसर्न्ड होना शुरू करता है क्योंकि मिश्राइन का प्रभाव उसके ऊपर से हट जाता है और वो अपनी बेटी साइली के प्रति और सखूबाई के प्रति और एक पति के रूप में उसके दायित्वों के बारे में ज़्यादा जागरूक होता है। तो इस प्रकार सखूबाई की ज़िंदगी में थोड़ा सुकून मिलता है। वो एक नए सिरे से ज़िंदगी को फिर शुरू करती है। तभी गांव से खबर आती है कि मेरे बाबा बहुत सीरियस हैं। यशवंत मेरे को और साइली को लेकर गांव पहुंचा। बाबा चुपचाप आंगन में लेटे थे, देखते भी नहीं थे। मैंने कहा, बाबा साइली पाँव पड़ती है। तब आँख खोलकर थोड़ा देखा। देखिए, अचानक खबर आई कि गांव में पिताजी काफ़ी सीरियस हैं। तो यशवंत मुझे और साइली को लेकर गांव पहुँचे। तो यशवंत सखूबाई और साइली को लेकर गांव पहुंचा और वहां जाकर क्या पाते हैं कि बाबा चुपचाप आंगन में लेटे थे, किसी को देखते भी नहीं थे। और घर में वासंती कहीं दिखाई नहीं दे रही थी। जो छोटी बहन थी उसकी वासंती, वो कहीं दिखाई नहीं दे रही थी। मैंने माँ से पूछा तो इशारे से चुप रहने को कहा। बाद में धीरे से रसोई में ले जाकर बताया कि वासंती अहमद रिक्शे वाले के साथ भाग गई है। एक अहमद रिक्शे वाले के साथ वासंती का कुछ चल रहा था, ये बाबा को शक भी था और वो हकीकत में बदल गई। वासंती अहमद रिक्शे वाले के साथ भाग गई, लेकिन बाबा को ये बात बताने के लिए मना किया, नहीं तो उनकी तबीयत और बिगड़ जाएगी। यशवंत ने कहा कि सुबह बाबा को लेकर बम्बई जाएंगे और वहाँ किसी बड़े हॉस्पिटल में दिखाएंगे। अब यशवंत ने बाबा की हालत को देखकर कहा कि देखो, कल सुबह बाबा को लेकर हम मुंबई जाते हैं तो वहाँ कोई बड़े अस्पताल में दिखाएंगे। लेकिन सुबह जब तैयारी शुरू हुई तो माँ ने देखा कि बाबा चुपचाप लेटे हैं, हिलते डुलते भी नहीं। माँ ने मुझे बुलाया। माँ बोली, ए तुकाराम तुकाराम, ए सखिया देख, तेरा बाबा कुछ बोलता ही नहीं है। मैंने पास जाकर देखा, मेरा बाबा जा चुका था। सारा जीवन दुख उठाते उठाते अब शरीर ने थक कर साथ छोड़ दिया था। देखिए, मेरा बाबा जीवन भर दुख उठाता रहा। एक तो उनका हाथ टेढ़ा था, दूसरों की तरह ठीक से काम नहीं कर पाते थे। ऊपर से उनके खुद के भाई उनके इस अपाहिज होने के कारण उनसे हमेशा अलगाव रखते थे। और गांव में जब वो टिक नहीं पाए तो सखूबाई और उनकी माँ जब शहर चले गए तो बाबा एकदम अकेले पड़ गए गांव में वासंती के साथ। और वासंती का भी चलन हमें पता ही है। वो जवान क्या हुई कि पूरे गांव को मानो ललकारती थी कि ए इधर देख। हमने एक एपिसोड में देखा कैसे वासंती अचानक जवान हुई और उसका चलन, उसका शारीरिक गठन कुछ इस प्रकार था मानो वो लोगों को पुकार पुकार कर कहती है कि देख, मैं आ रही हूँ, मुझे देख, वहाँ क्या देख रहा है। और ये बाबा को पता था कि वासंती का अहमद रिक्शे वाले के साथ कुछ चक्कर चल रहा है और बाबा एक डिप्रेशन के मोड में आ गए। और जब कभी सखूबाई और उनकी माँ नितिन वगैरह गांव में आते भी थे, बाबा के लिए कुछ लाते भी थे, तब भी ये चुपचाप रख तो लेते थे लेकिन खुश नहीं होते थे, काफ़ी दुखी रहते थे। और आज बाबा चले गए। 3 दिन तक हम लोग बहुत रोए पीटे। फिर क्योंकि आई गांव में अकेली रह जाती, इसलिए मैं और यशवंत आई को लेकर बम्बई आ गए। अब देखिए, अब माँ को अकेला वहाँ छोड़ना ठीक नहीं था, इसलिए हम माँ को भी अपने साथ बम्बई ले आए। कुछ दिन आई हमारे साथ खोली में रही, फिर अलग खोली ले ली। नितिन आई के साथ रहने लगा।
आई फिर से काम करने लगी। लक्ष्मीबाई तुकाराम जामडे फिर से काम पर लग गई। तो ये था शकुंतला की माँ का पूरा नाम, लक्ष्मीबाई तुकाराम जामडे। वो फिर से काम पर लग गई। इसी बीच कभी कभी वासंती की उड़ती खबर आती कि वो नासिक में है। एक बार खत भी आया कि उसको पैसों की ज़रूरत है। अब देखिए वासंती का इस बीच एक खत आया कि वो नासिक में है और उसमें लिखा था कि उसे कुछ पैसों की ज़रूरत है। मैंने यशवंत को झूठ बोला कि मैं शिरडी जाती, कुछ पैसे लेकर वहाँ गई। अब देखिए शकुंतला के मन में अपनी छोटी बहन वासंती के प्रति काफ़ी प्रेम था। वो चाहती थी कि किसी न किसी प्रकार वासंती से उसका जो रिश्ता है वो और गहन हो। तो जैसे ही उसे पता चला कि वो नासिक में है और उसे पैसों की ज़रूरत है, तो वो कुछ पैसे लेकर अपनी कमाई की, अपनी गाड़ी कमाई की कुछ पैसे लेकर वो यशवंत से झूठ बोलकर, क्योंकि शायद अगर वो अपने पति से कहे तो वो ना कर दे, तो इसलिए झूठ बोलकर उसने ये कहा कि वो शिरडी जा रही है और वो गई अपनी बहन को देखने, वासंती को। तो पता चला कि वासंती किसी बंगाली के साथ कलकत्ता भाग गई। अब देखिए वहाँ जाने पर पता चला वासंती वहाँ है ही नहीं, वो किसी बंगाली के साथ कलकत्ता भाग गई। फिर किसी ने बताया कि वो यहीं बम्बई में ही है, लेकिन मुझे विश्वास नहीं हुआ कि अगर वो बम्बई में होती तो क्या वो मुझसे और आई से मिलने नहीं आती। अब कोई कहता है देखो तुम्हारी वासंती बम्बई में ही है। इस प्रकार वासंती के बारे में उड़ती उड़ती खबरें आती रहती थी। कभी कोई कहता नासिक में है, कोई कहता कलकत्ता में है, कोई कहता है अहमद रिक्शे रिक्शे वाले के साथ भागी है। उसके बाद पता चलता है कि वो किसी और बंगाली के साथ भागी है। एक दिन मैं रात को खाना बना रही थी। यशवंत साइली को पढ़ा रहा था या साइली यशवंत को पढ़ा रही थी, मेरे को मालूम नहीं, कि अचानक लाइट चली गई और एक हवलदार हमारे दरवाजे पर डंडा मारकर बोला, यशवंत घा, यशवंत घा। मेरा आदमी उठकर बाहर आ गया। पुलिस को देखकर, हाँ साहेब। पुलिस वाले ने कहा, तेरी औरत का नाम शकुंतला है? हाँ साहब, पर क्या हुआ? मैं भी उसके पीछे दरवाजे पर खड़ी हो गई। वो मुझे देखकर बोला, ये है। तो मेरा आदमी बोला, हाँ साहब, पर हुआ क्या? होना क्या है, तुम लोग साले सुधरने वाले नहीं क्या? फिर मुझसे बोला, तेरी बहन का नाम वासंती है? मैंने कहा, हाँ साहब, पर क्या हुआ? पुलिस वाला बोला, तेरी बहन ने सुसाइड कर लिया है, आत्महत्या। उधर कामाटीपुरा में धंधा करती थी, उसके बक्से में से ये पुराना एड्रेस मिला। अब देखो पुलिस वाला आया है और ये समाचार दे गया है कि शकुंतला की जो छोटी बहन थी वासंती, उसने आत्महत्या कर ली है, उसने सुसाइड कर लिया है और उसके बक्से में से ये पुराना एड्रेस मिला है शकुंतला का। 3 दिन से ढूंढ ढूंढ कर साला खोपड़ी फिर गया। अरे चलो चलो, उधर कपूर अस्पताल में उसकी पहचान कर लो। लावारिस लाश समझकर जला देंगे तो बाद में बोलोगे कि पुलिस ने हमारे साथ अन्याय किया। अब अगर तुम्हें कपूर अस्पताल जाकर बॉडी को आइडेंटिफाई करना है, नहीं तो क्या है, लावारिस लाश समझकर उसे जला दिया जाएगा और बाद में तुम लोग बोलोगे कि पुलिस ने हमारे साथ न्याय नहीं किया। मैं अंदर गई, स्टोव बंद किया, बालों पर ऐसे ही हाथ फेरा, थैला उठाया, पड़ोस की मौसी को आवाज़ दी, साइली को उसके घर पे बिठाया और अपने आदमी को लेकर पुलिस स्टेशन चली गई। अब ये सुनकर, मतलब कि अपनी छोटी बहन वासंती के मौत की खबर सुनकर मैं एकदम से परेशान हो गई। शकुंतला काफ़ी परेशान हो गई। उसने अपनी बेटी को, छोटी लड़की है साइली, उसे पुलिस स्टेशन ले जाना ठीक भी नहीं है, तो इसलिए साइली को पास वाली मौसी के घर बिठाया और अपने आदमी को लेकर शकुंतला पुलिस स्टेशन चली गई। जब मैं यशवंत को लेकर पुलिस स्टेशन पहुंची तो वहाँ के बड़े साहब ने हवलदार को डांटा, इसकी माँ कहाँ है? इसकी माँ को साथ नहीं लाया? अब देखिए मैं और यशवंत पहुँचे थाने में
लेकिन वहाँ के अफसर ने पूछा कि इसकी माँ कहाँ है, मतलब कि जो मरी है, जिसने सुइसाइड किया है वासंती, उसकी माँ कहाँ है। तो हवलदार बोला, साहब उसकी पेटी में जो एड्रेस मिला वहाँ पर गए तो वहाँ लोग बोले कि इधर से ये लोग बहुत पहले ही जा चुके हैं, ये नया वाला एड्रेस उनको पता नहीं था। साहब कैसे ढूंढते ढूंढते, तो बड़े साहब ने मुझसे पूछा, माँ कहाँ है तेरी। अब देखिए, ये शकुंतला से ये प्रश्न पूछा गया। पुलिस वाले पूछ रहे हैं कि माँ कहाँ है। मैं बोली, उसकी खोली मेरे पास ही है साहब। तो साहब बोले, माँ को बता के नहीं आई। मैं बोली, क्या बताती साहब, वो सुनते ही बेहोश हो गई। माँ को बताया लेकिन सुनते ही माँ बेहोश हो गई। देखो पुलिस वाला कैसे बेरहमी से बातें करता है। वो कहता है तुम्हारी माँ बेहोश हुई है, मरी तो नहीं है, उसे लाना चाहिए यहाँ। साहब बहुत गुस्सा हो गए और मेरे आदमी पर भड़क गए। अरे ये तो औरत है, इसको तो अक्ल नहीं, पर तू तो आदमी है, तेरे को तो सोचना मांगता। अब यशवंत को भी डांट पड़ी पुलिस वाले से कि ये तो औरत है, इसकी अक्ल कम है, तुझे तो सोचना चाहिए था। मेरा आदमी एकदम हाथ जोड़कर बोला, क्या साहब, 3 आइला तेरे हाथ में देगा बॉडी। कल को तेरा सास तेरा साला आकर बोला उसको काय को दिया बॉडी, फिर तू किधर से निकालेगा बॉडी। अरे समझाओ समझाओ ना इसको, जा अपनी सास को लेकर आ। पुलिस वालों का क्या, पुलिस वालों के अनुसार जो जिसकी जिसने सुइसाइड किया है उसकी माँ को आकर बॉडी को हैंड ओवर करना है। उसके माँ के हाथों ही, अगर माँ जीवित है या पिता जीवित है तो उनके हाथ में ही हैंड ओवर करना है। मेरा आदमी तुरंत ऑटो लेकर मेरी माँ को बुलाने भागा और मैं वहीं पुलिस स्टेशन में बैठकर वासंती को याद करने लगी। कितनी सुंदर काठी थी, गोरी चिट्ठी, माँ की तरह लंबी चौड़ी। सर्दी में एक रज़ाई होने के कारण हम दोनों एक ही बिस्तर में सोते थे। तो यशवंत चला गया माँ को लेने। शकुंतला उसी पुलिस स्टेशन में बैठी अपनी बहन के बारे में सोचती है। बचपन की बातें उसे याद आती है कि कैसे वे दोनों एक साथ सोते थे। रज़ाई नहीं होती थी, सर्दी थी और रज़ाई छोटी होने के कारण वासंती और वो अपनी अपनी और रज़ाई खींचते थे। वो हमेशा अपनी एक टांग और एक हाथ मेरे ऊपर रख लेती। तो जो अक्सर जो भाई बहन जो होते हैं, जो एक साथ बड़े होते हैं, इस प्रकार की कई यादें उनके मन में होती हैं। मैं, वासंती, नितिन और आई सब एक साथ में सोते थे और आई हमें गाना सुनाती थी। तो ये सब बातें शकुंतला याद करती है बचपन की। और इसी बीच यशवंत आई को ऑटो में बिठा कर लाया और साथ में नितिन भी आया। आई का रो रो कर बुरा हाल था, वो बेहोश होकर गिर पड़ी और पुलिस स्टेशन में भी आई बेहोश होकर गिर पड़ी। तो इस पर साहब चिल्लाए, ए यहाँ पर नाटक नहीं करने का। फिर नितिन ने मेरी आई का अंगूठा पकड़कर हवलदार ने जो कागज़ दिया था उस पर लगाया। फिर बड़े साहब ने हम लोगों को एक चिट्ठी दी और बोले, तुम लोग कपूर अस्पताल पहुँचो। रात को 2:30 बज चुका था। हम लोग कपूर अस्पताल पहुँचे। देखिए रात के 2:30 बज चुके थे और ये बेचारे लोग पुलिस थाने से वो लेटर लेकर जाते हैं कपूर अस्पताल, क्योंकि कपूर अस्पताल के वहाँ रखा गया है ये बॉडी। एक ठंडे बर्फ़ वाले कमरे में सारी बॉडी रखते हैं। कमरे के बाहर उसका वॉचमैन और अस्पताल का वार्ड बॉय लोग पत्ता खेल रहे थे। हम लोगों ने उन्हें चिट्ठी दिखाई तो बोले, रात को बॉडी नहीं मिलती, जाओ सुबह को आना। हम लोग वहीं खड़े रहे। करीब 1 घंटे के बाद जब उनका पत्ता ख़त्म हुआ तो उनमें से एक बोला, यार ये लोग तो जाने वाले नहीं, कहाँ है, दिखाओ चिट्ठी। अब देखिए रात के 2 डेढ़ बजे ये गरीब बेचारे वहीं खड़े होते हैं बॉडी के लिए और वहाँ जो वॉचमैन होता है वो सब तो पत्ते खेल रहे थे। और जब उन्होंने देखा कि ये जाने वाले नहीं हैं तो उनसे वो चिट्ठी लेकर वो एक अलमारी से एक किताब निकालते हैं, रजिस्टर के पन्ने पलटने का अभिनय करते हैं और नाम पढ़ते हैं वासंती।
उम्र 35 साल, कामाटीपुरा में धंधा करती थी। पंखे से लटक कर मर गई साली। अब देखिए, ये प्रोस्टिट्यूट बन गई थी, वेश्या बन गई थी कामाटीपुरा में। वासंती का जीवन एक वेश्यालय में जाकर अटका था। वासंती, और वहीं वो लटक कर मरी थी पंखे से। जब उसने साली बोला तो मुझे इतना गुस्सा आया कि मैं उसका मुंह नोच लूं। शकुंतला को अपनी छोटी बहन, चाहे वो कामाटीपुरा में धंधा करती हो या कोई भी हो, लेकिन शकुंतला के लिए, सकुबाई के लिए वो अपनी छोटी वासंती ही है। और जब अस्पताल वाला उसे साली कहकर संबोधित करते हैं तो शकुंतला को काफ़ी गुस्सा आता है। उसका मन करता है उसका मुंह नोच लो। इतनी रात को उस कमरे में जाने से डर लगता है। ठंडी में सारे मुर्दे अकड़ जाते हैं, फिर एक दूसरे को धक्का देते, ए तू जा। उनको डर लगता है रात को अंदर घुसने में, क्योंकि सारी डेड बॉडीज़ वहाँ पड़े हुए हैं मॉर्चरी में। यशवंत ने जाकर 200 रुपये उनके हाथ में रख दिए। तब जाकर वासंती की बॉडी ऐसे सफ़ेद कपड़े में लपेट कर सामने डाल दी। अब देखो वहाँ पे भी घूस देना पड़ा। 200 रुपये दिए, तब जाकर उन्होंने बॉडी बाहर निकाला। नितिन गंगाजल साथ लाया था। मैंने और आई ने उसके मुंह में गंगाजल डाला। जय राम श्री राम, जय राम। मैं आई को लेकर घर वापस आ गई। नितिन और यशवंत वासंती का क्रियाक्रम करके ही घर लौटे। उसकी एक टूटी फूटी पेटी मिली थी, उसमें उसके कुछ पुराने कपड़े थे। उसको देखकर यशवंत ने मेरे से कहा। अब उसकी बॉडी जब हमें मिला, उसके साथ ही उसकी एक टूटी फूटी पेटी मिली थी, एक बक्स मिला था, एक बक्सा मिला था, और उसमें उसके कुछ पुराने कपड़े रखे थे उसका। और ये देखकर यशवंत ने मुझसे कहा, उसका कोई भी सामान इस घर में नहीं आना चाहिए। अब देखिए, यशवंत को काफ़ी गुस्सा आया। उसने कहा, वासंती का कोई भी सामान इस घर में नहीं रखना चाहिए। मैंने वो सब किसी न किसी को दे दिया। बस सिर्फ एक फ़ोटो चुपके से उस पेटी में से निकाल लिया। वो फ़ोटो हमने मेले में कार में बैठकर खिंचाई थी। वो असली कार नहीं थी, वो जो पुट्ठे की होती है ना, उसके पीछे खड़े होकर फ़ोटो खिंचाओ तो लगता है कि जैसे सच्ची कार में बैठे हों। हम बचपन में हम एक मेले में गए थे, तो होता है ना ऐसा कार बना होता है कार्डबोर्ड का या फिर लकड़ी का, और उसके पीछे खड़े होकर आप फ़ोटो खिंचवाएं तो आपको, देखने वाले को लगेगा हम कार के अंदर बैठे हैं। तो वैसा ही हमारा बचपन का एक फ़ोटो उसके बक्स से मिला था। तो मेरे पति यशवंत ने एकदम से कह रखा था कि वासंती की कोई भी चीज़ यहाँ नहीं रखनी चाहिए। तो मैंने केवल वो फ़ोटो रखा। न जाने क्या क्या सोचकर वो घर से भागी होगी। कैसे कैसे सपने होंगे उसके मन में, क्या सोचा होगा और क्या मिला। एक साड़ी, एक पंखा, एक स्टूल। वो कितने अरमान लेकर घर से भागी होगी वासंती, शकुंतला सोचती है। और आखिर में उसे क्या मिला? एक पंखे में लटक गई, एक स्टूल के सहारे, एक साड़ी के बल पर लटक गई। एक साड़ी, एक पंखा और एक स्टूल। तो इस प्रकार शकुंतला की जो छोटी बहन थी वासंती, जिसे ये लोग जब शहर आए तो घर अपने बाबा के साथ छोड़ आए थे, वही वासंती का ट्रैजिक एंड हुआ। घर छोड़कर भागी, काफ़ी सपने लेकर भागी होगी, लेकिन पहुंची वैश्यालय में कामाटीपुरा में, और वहाँ उसने सुसाइड कर लिया, एक पंखे पर लटक गई। इस प्रकार शकुंतला के जीवन में एक ट्रेजेडी जब ख़त्म होता है तो कोई और ट्रेजेडी घट ही जाता है। तो आगे ये सिलसिला और जारी रहेगा। अभी फ़िलहाल हम चलते हैं मलयालम वर्जन की ओर। സക്കുബയുടെ ജീവിതത്തിൽ കുറേ മാറ്റങ്ങൾ വന്നു. എന്നുവെച്ചാൽ അതിൻ്റെ ഹസ്ബൻഡ് യശ്വന്ത് അമിഷ്റൈൻ്റെ ആ ഒരു കൂട്ടുകെട്ട് മാറ്റിയിട്ട് കുടുംബത്തിലേക്ക് കൂടുതൽ ശ്രദ്ധ ചെലുത്താൻ തുടങ്ങി. മകളെ സ്നേഹിക്കാൻ തുടങ്ങി, മകളുടെയും ഭാര്യയുടെയും കാര്യങ്ങളൊക്കെ ശ്രദ്ധിക്കാൻ തുടങ്ങി. അങ്ങനെ ജീവിതം ഒരു പുതിയ രീതിയിൽ പോയിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പോഴാണ് പെട്ടെന്ന് ഗ്രാമത്തിൽ നിന്നൊരു ന്യൂസ് വരുന്നത്. ഗാँव से खबर आई कि मेरे बाबा बहुत सीरियस हैं. യശ്വന്ത് മേരെ को और साइली को लेकर गांव पहुंचा. അങ്ങനെ
ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അച്ഛന് സീരിയസ് ആണെന്നുള്ളൊരു മെസ്സേജ് വരുന്നതനുസരിച്ച് ഇവർ യശ്വന്തും സായിലിയും ശകുന്തലയും എല്ലാം വീട്ടിലേക്ക് പോകും, ഗ്രാമത്തിലേക്ക്. बाबा चुपचाप आंगन में लेटे थे, देखते भी नहीं थे. मैंने कहा बाबा साइली पाँव पड़ती है, तब आँख खोलकर थोड़ा देखा. അച്ഛൻ അവിടെ വളരെ സീരിയസ് ആയിട്ട് ഇങ്ങനെ കിടക്കുകയാണ്, കണ്ണൊന്നും തുറക്കുന്നില്ല, ഒന്നും മിണ്ടുന്നില്ല, ഇങ്ങനെ കിടക്കുക. घर में वासंती कहीं दिखाई नहीं दे रही थी. मैंने माँ से पूछा तो इशारे से चुप रहने को कहा. അപ്പോൾ അനിയത്തി അവിടെ ഒന്നും കാണുന്നില്ല, എന്ത് ചെയ്യുക അവളെന്ന് അന്വേഷിച്ചപ്പോൾ അമ്മ ഇങ്ങനെ കണ്ണും കൈയും കൊണ്ട് കാണിക്കും, മിണ്ടാതിരിക്കാൻ പറയും. बाद में धीरे से रसोई में ले जाकर बताया कि वासंती अहमद रिक्शे वाले के साथ भाग गई है. പിന്നീടാണ് അമ്മ പറയുന്നത് വാസന്തി ഈ റിക്ഷാക്കാരൻ അഹമ്മദ് റിക്ഷാക്കാരൻ്റെ കൂടെ ഒളിച്ചോടി. लेकिन बाबा को ये बात बताने के लिए मना किया, नहीं तो उनकी तबीयत और बिगड़ जाएगी. അച്ഛനോട് ഇവരിങ്ങനെ പറഞ്ഞിട്ടില്ല. അച്ഛന് നേരത്തെ ഡൗട്ട് ഉണ്ടായിരുന്നു, വാസന്തിയും ഈ അഹമ്മദ് റിക്ഷാവാലയായിട്ട് എന്തോ ഉണ്ടെന്നുള്ളത് അച്ഛന് സംശയം ഉണ്ടായിരുന്നു. അതും അച്ഛൻ്റെ ഒരു ദുഃഖത്തിൻ്റെ ഒരു കാരണം കൂടായിരുന്നു. പക്ഷേ ഇപ്പം അച്ഛൻ ഇങ്ങനെ വല്ലാതെ സീരിയസ് ആയിട്ട് കിടക്കുമ്പോൾ അച്ഛൻ്റെ അടുത്ത് അവർ ഈ വാർത്ത പറയുന്നില്ല. नहीं तो उनकी तबीयत और बिगड़ जाएगी. यशवंत ने कहा कि सुबह बाबा को लेकर बम्बई जाएंगे और वहाँ किसी बड़े हॉस्पिटल में दिखाएंगे. അപ്പോൾ യശ്വന്ത് അച്ഛൻ്റെ ഈ സീരിയസ് സിറ്റുവേഷൻ കണ്ടിട്ട് അഭിപ്രായം പറയും, നാളെ ബോംബെയിൽ കൊണ്ടുപോയി നല്ലൊരു ഹോസ്പിറ്റലിൽ അച്ഛനെ കാണിക്കാം. लेकिन सुबह जब तैयारी शुरू हुई तो माँ ने देखा कि बाबा चुपचाप लेटे हैं, हिलते डुलते भी नहीं. माँ ने मुझे बुलाया. माँ बोली, ए तुकाराम तुकाराम, ए सखिया देख तेरा बाबा कुछ बोलता ही नहीं है. അപ്പോഴാണ് അച്ഛൻ മരിച്ചു എന്ന വിവരം അവരറിയുന്നത്. मैंने पास जाकर देखा, बाबा बाबा मेरा बाबा जा चुका था. सारा जीवन दुख उठाते उठाते अब शरीर ने थक कर साथ छोड़ दिया था. ജീവിതകാലം മുഴുവനും വിഷമിച്ച് കഷ്ടപ്പെട്ട് ജീവിച്ച അച്ഛൻ ഇന്ന് എല്ലാ ഭാരങ്ങളും അഴിച്ചു വെച്ച് പോയി കഴിഞ്ഞു. ഇന്ന് എല്ലാ ജീവിതഭാരവും അഴിച്ചു വെച്ച് അദ്ദേഹം ഈ ലോകത്തിൽ നിന്ന് തന്നെ അങ്ങ് പോയി. അദ്ദേഹത്തിന് വളരെയധികം വിഷമം ഉണ്ടായിരുന്നു. കാരണം ജനിച്ചപ്പം തന്നെ കൈ വയ്യാതെയാണ് ജനിച്ചത്, ഒരു ഡിസബിലിറ്റിയോടെയാണ് ജനിച്ചത്. ആ ഒരു കാരണം സ്വന്തം സഹോദരങ്ങൾ പോലും എല്ലാ കാര്യത്തിലും ഒരു വേർതിരിവായിരുന്നു. പിന്നെ ഈ ഒരു സിറ്റുവേഷനിൽ ഭാര്യയും 2 മക്കളും അങ്ങ് ബോംബെയിലേക്ക് പോവുകയും ഈ അച്ഛൻ ഒറ്റപ്പെടുകയും ചെയ്യുന്നു. ഈ കൂടെ ഉണ്ടായിരുന്ന ഇളയ മകൾ വാസന്തി അല്പം വളർന്നപ്പോൾ തന്നെ അച്ഛനൊരു തലവേദനയായി മാറിയിരുന്നു. നമ്മൾ കഴിഞ്ഞ എപ്പിസോഡിൽ കണ്ടതാണ്. വാസന്തിയുടെ ഒരു യൗവനത്തിലെത്തിയപ്പം വാസന്തിയുടെ ശരീരപ്രകൃതം ഒരു പ്രത്യേക രീതിയിലായിരുന്നു. എവിടെ അവൾ ചെന്നാലും എല്ലാവരുടെയും നോട്ടം അവളിലേക്കായിരുന്നു. അതുമാത്രമല്ല, അവൾക്ക് ഈ അഹമ്മദ് റിക്ഷാവാലയായിട്ട് എന്തോ ബന്ധമുണ്ടെന്നുള്ളതും അച്ഛന് ഡൗട്ടുണ്ടായിരുന്നു. ഇപ്പം അപ്പോൾ അങ്ങനത്തെ ഒരു ഡിപ്രഷനിൽ കഴിഞ്ഞിരുന്ന അച്ഛന് വല്ലപ്പോഴും ശകുന്തളയും അമ്മയും ഒക്കെ ബോംബെയിൽ നിന്ന് വരുമ്പം കൊണ്ടുവരുന്ന ഗിഫ്റ്റ്സ് പോലും അച്ഛൻ ഒന്നും പറയാതെ വാങ്ങിച്ചങ്ങ് വെക്കും. ഒരു സന്തോഷമില്ലായിരുന്നു. കാരണം അച്ഛൻ ടോട്ടലി ഒരു ഡിപ്രഷൻ മൂഡിലായിരുന്നു. ഇപ്പോൾ ഇതാ എല്ലാ ദുഃഖങ്ങളും മാറ്റിവെച്ച് അദ്ദേഹം പോയി. 3 दिन तक हम लोग बहुत रोए पीटे. फिर क्योंकि आई गांव में अकेली रह जाती, इसलिए मैं और यशवंत आई को लेकर बम्बई आ गए. कुछ दिन आई हमारे साथ खोली में रही, फिर अलग खोली ले ली. നിതിൻ ആയി കെ സാത്ത് रहने लगा. അപ്പോൾ ഗ്രാമത്തിൽ പിന്നെ അമ്മ മാത്രമായത് കാരണം അമ്മയും കൊണ്ട് ഞങ്ങൾ ബോംബെയിൽ വന്നു. അമ്മ പിന്നെ വേറൊരു ചെറിയ കൂരയെടുത്തു. അവിടെ അമ്മയും നിതിനും താമസിക്കാൻ തുടങ്ങി. आई फिर से काम करने लगी. ലക്ഷ്മി ബായി തുക്കാറാം ജാംഡെ ഫിർ സെ കാം പർ ലഗ് ഗയി. അപ്പോൾ ശകുന്തളയുടെ അമ്മയുടെ ഫുൾ നെയിം ലക്ഷ്മി ബായി തുക്കാറാം ജാംഡെ. തുക്കാറാമാണ് അച്ഛൻ്റെ പേര്. അപ്പോൾ ഇതിൽ തുക്കാറാമാണ് അച്ഛൻ്റെ പേര്. इसी बीच कभी कभी वासंती की उड़ती खबर आती कि वो नासिक में है. एक बार खत भी आया कि उसको पैसों की ज़रूरत है. അങ്ങനെ ഇരിക്കെ ഈ അനിയത്തി അങ്ങ് പോയല്ലോ, ഒരുത്തൻ്റെ കൂടെ ഒളിച്ചോടിപ്പോയി. പിന്നീട് ഇടയ്ക്ക് വാർത്ത കേൾക്കും അനിയത്തി നാസിക്കിലുണ്ടെന്ന് ആരെങ്കിലും പറയും. ഒരിക്കൽ ഒരു കത്ത് വന്നു ശകുന്തളയ്ക്ക്. എന്താണ്, അവൾക്ക് ഇച്ചിരി പൈസയ്ക്ക് ആവശ്യമുണ്ടെന്നും പറഞ്ഞ്.
അപ്പോൾ ശകുന്തളയ്ക്ക് തൻ്റെ അനിയത്തിയെ എങ്ങനെയെങ്കിലും കൂടെ ചേർത്ത് നിർത്തണമെന്ന് വളരെയധികം ആഗ്രഹമുണ്ടായിരുന്നു. യശ്വന്തിനോട് കള്ളം പറഞ്ഞിട്ട് ഷിർഡിക്ക് പോവുക, ഷിർഡി സായിബാബയുടെ ഷിർഡി ആശ്രമത്തിൽ പോവുക എന്ന് കള്ളം പറഞ്ഞുകൊണ്ട് അല്പം പൈസ കഷ്ടപ്പെട്ട് ശകുന്തള അധ്വാനിച്ചുണ്ടാക്കിയ കാശിൽ നിന്ന് അല്പം കാശും എടുത്തുകൊണ്ട് ഈ വാസന്തിക്ക് കൊടുക്കാമെന്നും പറഞ്ഞ് വാസന്തി അന്വേഷിച്ച് പോവും. കുച്ച് पैसे लेकर वहाँ गई तो पता चला कि वासंती किसी बंगाली के साथ कलकत्ता भाग गई. അവിടെ ചെന്നപ്പോഴാണ് അറിയുന്നത് അവൾ അവിടെ ഇല്ല, ആരോ പറഞ്ഞ് അവളൊരു ബംഗാളിയുടെ കൂടെ പിന്നെ ഒളിച്ചോടിയെന്ന്. फिर किसी ने बताया कि वो यही बम्बई में ही है, लेकिन मुझे विश्वास नहीं हुआ कि अगर वो बम्बई में होती तो क्या वो मुझसे और आई से मिलने नहीं आती. അങ്ങനെ അങ്ങനെ പല പല വാർത്തകളാണ് വാസന്തിയെ പറ്റി. ചിലർ പറയും അവളെ ബോംബെയിൽ വെച്ച് കണ്ടെന്ന്, ചിലർ പറയും കൽക്കത്തയിൽ പോയെന്ന്. ബോംബെയിലുണ്ടെങ്കിൽ എന്നെയും അമ്മയും കാണാൻ അവൾ വരാതിരിക്കുമോ, ശകുന്തള ആലോചിക്കും. एक दिन मैं रात को खाना बना रही थी. यशवंत साइली को पढ़ा रहा था या साइली यशवंत को पढ़ा रही थी, मेरे को मालूम नहीं, कि अचानक लाइट चली गई और एक हवलदार हमारे दरवाजे पर डंडा मारकर बोला. അപ്പോൾ ഒരിക്കൽ ഞാനിങ്ങനെ ഭക്ഷണം ഉണ്ടാക്കിക്കൊണ്ട് നിൽക്കുന്നു, യശ്വന്ത് സായിലിയെ പഠിപ്പിക്കുകയായിരുന്നു. അതോ തിരിച്ചായിരുന്നോ എന്ന് അറിഞ്ഞൂടാ കേട്ടോ. സായിലി യശ്വന്തിനെ പഠിപ്പിക്കുമായിരുന്നോ, ഏതായാലും അവർ രണ്ടുപേരും അവിടെ ഇങ്ങനെ പഠിക്കുകയായിരുന്നു. പെട്ടെന്ന് ഒരു പോലീസുകാരൻ വരും. യശ്വന്ത് ഘാഗ് ഹസ്ബൻഡിൻ്റെ പേര് വിളിക്കും. मेरा आदमी उठकर बाहर आ गया. पुलिस को देखकर हाँ साहेब. पुलिस वाले ने कहा तेरी औरत का नाम शकुंतला है. അപ്പോൾ യശ്വന്ത് ഇറങ്ങിച്ചെല്ലും. പോലീസുകാരൻ വിളിക്കുമ്പോൾ യശ്വന്ത് ഈ വിളി കേട്ട് ഇറങ്ങിച്ചെല്ലും. നോക്കുമ്പം പോലീസുകാരനാണ്. പോലീസുകാരൻ ചോദിക്കുന്നത് എന്താ, നിൻ്റെ ഭാര്യയുടെ പേര് ശകുന്തള എന്നാണോ? हाँ साहब, पर हुआ क्या? मैं भी उसके पीछे दरवाजे पर खड़ी हो गई. वो मुझे देखकर बोला ये है. मेरा आदमी बोला हाँ साहेब, पर हुआ क्या? ആ ഇത് തന്നെ എൻ്റെ ഭാര്യ സാറേ, പക്ഷെ എന്താ സംഭവം എന്തുവാന്ന് ചോദിക്കും. ഹോന ക്യാ ഹേ, തും ലോഗ് സാലെ സുധർനെ വാലെ നഹി ക്യാ. ഓ എന്താകാനാ, നിങ്ങളെപ്പോലുള്ള ആൾക്കാരെ കൊണ്ട് ഞങ്ങൾ പോലീസുകാർ തോറ്റ്. ഫിർ മുത്സെ ബോല ഏ തെരി ബഹൻ കാ നാം വാസന്തി ഹേ. എന്നോടായിട്ട് ചോദിക്കും പോലീസുകാർ, നിൻ്റെ സഹോദരിയുടെ പേര് വാസന്തി എന്നാണോ? ഹാ സാഹേബ്, പർ ഹുവാ ക്യാ. അപ്പം ഞാനും അതിനെ ചോദിക്കുന്നു, അതേ സാറേ എൻ്റെ അനിയത്തിയുടെ പേര് വാസന്തിയാണ്, പക്ഷെ എന്ത് സംഭവിച്ചു? पुलिस वाला बोला तेरी बहन ने सुसाइड कर लिया है, आत्महत्या. उधर कमाटीपुरा में धंधा करती थी, उसके बक्से में से ये पुराना एड्रेस मिला. നിൻ്റെ അനിയത്തിയില്ലേ, അവൾ സൂയിസൈഡ് ചെയ്തു, തൂങ്ങി മരിച്ചു, ആത്മഹത്യ ചെയ്തു. അവിടെ ബോക്സിൽ നിന്ന് ഈ ഒരു അഡ്രസ്സാണ് കിട്ടിയത്. 3 दिन से ढूंढ कर साला खोपड़ी फिर गया. अरे चलो चलो उधर कपूर अस्पताल में उसकी पहचान कर लो. 3 ദിവസമായിട്ട് നിങ്ങളുടെ ഈ അഡ്രസ്സ് ഇത് തപ്പി ഞാൻ കുഴഞ്ഞ്. നോക്ക്, അവിടെ കപൂർ ഹോസ്പിറ്റലിലാണ് ബോഡി വെച്ചിരിക്കുന്നത്, പോയി ഐഡൻറ്റിഫൈ. लावारिस लाश समझ कर जला देंगे तो बाद में बोलोगे कि पुलिस ने हमारे साथ अन्याय किया. നിങ്ങൾ അഡ്രസ്സിലെ ആളിനെ കിട്ടിയില്ലായിരുന്നെങ്കിൽ നമ്മൾ സാധാരണ എന്താ ചെയ്യുന്നത്, ആരുമില്ലാത്ത ശവമാണെന്നും പറഞ്ഞ് നമ്മളങ്ങ് കത്തിക്കും. പിന്നീട് നിങ്ങൾ കംപ്ലൈൻ്റ് ആയിട്ട് വരും, പോലീസുകാർ ഞങ്ങളെ അന്വേഷിച്ച് പറഞ്ഞില്ല എന്നും പറഞ്ഞു. मैं अंदर गई, स्टव बंद किया, बालों पर ऐसे ही हाथ फेरा, थैला उठाया, पड़ोस की मौसी को आवाज़ दी, साइली को उसके घर पे बिठाया. ഭക്ഷണം ഉണ്ടാക്കിക്കൊണ്ടിരുന്ന ഞാൻ പെട്ടെന്നെല്ലാം നിർത്തി വെച്ച് മകളെ അടുത്തുള്ള ഒരു ചേച്ചിനെ ഏൽപ്പിച്ചു. എന്നിട്ട് अपने आदमी को लेकर पुलिस स्टेशन चली गई. യശ്വന്തിൻ്റെ കൂടെ പോലീസ് സ്റ്റേഷനിലേക്ക് പോകും. जब मैं यशवंत को लेकर पुलिस स्टेशन पहुंची तो वहाँ के बड़े साहब ने हवलदार को डांटा. അപ്പോൾ അവിടുത്തെ മെയിൻ ഓഫീസർ ദേഷ്യപ്പെട്ട് പറയാൻ, അപ്പോൾ അവിടുത്തെ മെയിൻ ഓഫീസർ ദേഷ്യപ്പെട്ട് പറയാണ്, ഇസ്കി മാ കഹാ ഹേ, ഇസ്കി മാ കോ സാത്ത് നഹി ലായ. ഈ വാസന്തി, ഈ മരിച്ച ആളുടെ അമ്മ എന്തിയേ, ആ ഓഫീസർ അതാണ് ചോദിക്കുന്നത്. तो हवलदार बोला साहब उसकी पेटी में जो एड्रेस मिला वहाँ पर गए तो वहाँ लोग बोले कि इधर से ये लोग बहुत पहले ही जा चुके हैं, ये नया वाला एड्रेस उनको पता नहीं था साहब, कैसे ढूंढते ढूंढते. അപ്പോൾ ഈ പോലീസുകാർ പറയും, സാറേ ആ ബോക്സിൽ നിന്ന് കിട്ടിയ അഡ്രസ്സിൽ ഞങ്ങൾ തിരക്കിപ്പോയി. അവിടെ ചെന്നപ്പോൾ അവിടെ ആൾക്കാർ പറയുന്നത് ഇവരിവിടെ നിന്ന് എപ്പോഴേ സ്ഥലം മാറിപ്പോയെന്ന്. അങ്ങനെ കഷ്ടപ്പെട്ട് അന്വേഷിച്ചാണ് ഇവരെ കിട്ടിയത്. ബഡേ സാഹബ് നെ മേരെ സെ പൂछा മാ കഹാ ഹേ തേരി. അപ്പോഴത്തേക്കിന് മെയിൻ ഓഫീസർ
ശകുന്തളയോട് ചോദിക്കും, എന്തിയെ നിൻ്റെ അമ്മ? मैं बोली उसकी खोली मेरे पास ही है साहब. അപ്പം ഞാൻ പറയുന്നത് എൻ്റെ കുടിലിൻ്റെ അടുത്ത് തന്നെയാണ് അമ്മയുടെ വീട്. സാഹബ് ബോലെ മാ കോ ബതാക്കി നഹി ആയി. അടുത്ത ചോദ്യം, അമ്മയോട് പറഞ്ഞില്ലേ ഈ മരണവിവരം? मैं बोली क्या बताती साहब, वो सुनते ही बेहोश हो गई. കേട്ടപാടെ അമ്മ ബോധം കിട്ടു വീണു. അരെ ബേഹോഷ് ഹോ ഗയി മർ തോ നഹി ഗയി. വളരെ ഇൻസൾട്ടിംഗ് ആയിട്ട് പോലീസുകാരൻ പറയും, ബോധമല്ലേ കെട്ടുള്ളൂ, മരിച്ചിട്ടില്ലല്ലോ, അമ്മ മരിച്ചിട്ടില്ലല്ലോ. സാഹബ് ബഹുത് ഗുസ്സാ ഹോ ഗए और मेरे आदमी पर भड़क गए. വല്ലാതെ ദേഷ്യപ്പെട്ടിട്ട് ആ പോലീസ് ഓഫീസർ യശ്വന്ത് എൻ്റെ ഹസ്ബൻഡിനോട് പറയും, അരെ യേ തോ औरत है, इसको तो अक्ल नहीं, पर तू तो आदमी है, तेरे को तो सोचना मांगता. യശ്വന്തിന് വഴക്ക് കിട്ടും. ഈ സ്ത്രീകൾക്ക് പിന്നെ പ്രത്യേകിച്ച് വിവരമൊന്നുമില്ല, നീ ഒരു പുരുഷനല്ലേ, നിനക്ക് ഓർക്കണ്ടേ മരിച്ച ആളുടെ അമ്മ ഇവിടെ വരണമെന്ന് ബോഡി ഐഡൻറ്റിഫൈ ചെയ്യാൻ. मेरा आदमी एकदम हाथ जोड़कर बोला, क्या साहेब, तेरे हाथ में देगा बॉडी? कल को तेरा सास तेरा साला आकर बोला, इसको काहे को दिया बॉडी, फिर तू किधर से निकालेगा बॉडी? अरे समझाओ समझाओ ना इसको, जा अपनी सास को लेकर आ. നിൻ്റെ ഈ ബോഡി ഹാൻഡ് ഓവർ ചെയ്താൽ നാളെ ഈ മരിച്ച കൊച്ചിൻ്റെ അമ്മയെ ആങ്ങളെയും വന്ന് നിൽക്കുകയാണ്, എന്തേ ബോഡി ഞങ്ങളുടെ എന്തുകൊണ്ട് തന്നില്ല എന്ന് പറഞ്ഞാൽ പിന്നെ ഈ ബോഡി എവിടുന്ന് കൊണ്ടുവരും? मेरा आदमी तुरंत ऑटो लेकर मेरी माँ को बुलाने भागा और मैं वहीं पुलिस स्टेशन में बैठकर वासंती को याद करने लगी. कितनी सुंदर काठी थी, गोरी चिट्ठी, माँ की तरह लंबी चौड़ी. അപ്പോൾ യശ്വന്ത് അമ്മയെ വിളിക്കാൻ പോവും ഓട്ടോയിൽ. ഞാൻ ആ പോലീസ് സ്റ്റേഷനിലിരുന്ന് അനിയത്തിയെക്കുറിച്ച് ആലോചിക്കുകയാണ്. എന്ത് ഭംഗിയായിരുന്നു അവളെ കാണാൻ. सर्दी में एक रज़ाई होने के कारण हम दोनों एक ही बिस्तर में सोते थे. रज़ाई छोटी होने के कारण मैं और वासंती रज़ाई अपनी अपनी ओर खींचते थे. वो हमेशा अपनी एक टांग और एक हाथ मेरे ऊपर रख लेती. അപ്പോൾ എനിക്ക് ആ ബാല്യകാലത്ത് ഓർമ്മ വരുവാണ്. ഒരു പുതപ്പുണ്ടായിരുന്നത്, രസായി എന്ന് പറയുമ്പോൾ പുതപ്പിനെ പോലെ തന്നെ അല്പം കൂടെ കട്ടിയുള്ള നല്ല തണുപ്പുള്ള സ്ഥലത്ത് ഉപയോഗിക്കുന്നതാണ്. ഓൾമോസ്റ്റ് നമ്മുടെ സോഫ്റ്റ് മെത്ത പോലെ ഇരിക്കും, അതുപോലത്തെയാണ് രസായി. അതുപോലത്തെ അതാണ് രസായി. അപ്പോൾ ഈ രസായി ഒരു ചെറിയ രസായി ആയത് കാരണം ഞാനും വാസന്തി എല്ലാം എപ്പോഴും രാത്രിയിൽ അതിനു വേണ്ടി കിടന്ന് അടിയിടുമായിരുന്നു. मैं वासंती नितिन और आई सब एक साथ में सोते थे. आई हमें गाना सुनाती. അതെല്ലാം ആലോചിക്കുകയാണ്. ബാല്യകാലത്ത് ഇവർ കൊച്ചു കുട്ടികളായിരുന്നപ്പോൾ ഉള്ള കാര്യങ്ങളൊക്കെ ശകുന്തള ആ പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ ആ രാത്രിയിലിരുന്ന് ആലോചിക്കുകയാണ്. थोड़ी देर बाद यशवंत आई को ऑटो में बिठाकर लाया और साथ में नितिन भी. आई का रो रो कर बुरा हाल था, वो बेहोश होकर गिर पड़ी. അങ്ങനെ അമ്മയെ ഓട്ടോയിൽ കൊണ്ടുവരും യശ്വന്ത്. അവിടെ വന്നിട്ടും അമ്മ തല കറങ്ങി വീഴും. യഹാ പർ നാടക് നഹി കർണേ കാ. പോലീസുകാരൻ ദേഷ്യപ്പെട്ട് പറയും, ഇവിടെ നാടകമൊന്നും കളിക്കണ്ട. फिर नितिन ने मेरी आई का अंगूठा पकड़कर हवलदार ने जो कागज़ दिया था उस पर लगाया. फिर बड़े साहब ने हम लोगों को एक चिट्ठी दी और बोले, तुम लोग कपूर अस्पताल पहुँचो. നിതിൻ ആ ബോധം നിതിൻ പിന്നെന്ത് ചെയ്യും, അമ്മയുടെ ആ തള്ളവിരലിൻ്റെ ആ ഇടും ഒപ്പിന് പകരം. തും ലോഗ് കപൂർ അസ്പത്താൽ പਹੁഞ്ചോ. അപ്പോൾ കപൂർ ഹോസ്പിറ്റലിലാണ് ഈ ബോഡി വെച്ചിരിക്കുന്നത്. രാത് കാ 2-2:30 ബജ് ചുകാ താ. ഹം ലോഗ് കപൂർ अस्पताल पहुँचे. ഇതൊക്കെ ആയപ്പോഴത്തേക്കും രാത്രി 2:30 एक ठंडे बर्फ़ वाले कमरे में सारी बॉडी रखते हैं. कमरे के बाहर उसका वॉचमैन और अस्पताल का वार्ड बॉय लोग पत्ता खेल रहे थे. हम लोगों ने उन्हें चिट्ठी दिखाई तो बोले, रात को बॉडी नहीं मिलती, जाओ सुबह को आना. അവിടെ ചെന്നപ്പോൾ എന്താണ്, അവിടെ മോർച്ചറിയുടെ വെളിയിൽ അവിടുത്തെ വാച്ച്മാനും അവിടുത്തെ ജീവനക്കാരും എല്ലാം കൂടെ ചീട്ട് കളിക്കുകയാണ്. ഞങ്ങളോട് പറഞ്ഞ് രാത്രിയിൽ ബോഡി ഒന്നും റിലീസ് ചെയ്യത്തില്ല, രാവിലെ വരാൻ പറഞ്ഞു. പക്ഷേ ഇവർ പാവപ്പെട്ടവർ, ഇവർ അവിടെ തന്നെ നിന്ന്. हम लोग वहीं खड़े रहे. करीब 1 घंटे के बाद जब उनका पत्ता ख़त्म हुआ तो उनमें से एक बोला, यार ये लोग तो जाने वाले नहीं, कहाँ है, दिखाओ चिट्ठी. ഞങ്ങൾ അവിടുത്തെ മാറുന്നില്ല കേട്ടോ, അവിടെ ഇങ്ങനെ നിൽക്കുകയാണ് മോർച്ചറിയുടെ വെളിയിൽ. അങ്ങനെ പിന്നെ ഞങ്ങൾക്ക് പോലീസുകാർ തന്ന ആ ലെറ്റർ കാണിക്കും. मेरे आदमी ने उन्हें चिट्ठी दी. फिर उसने अलमारी में से एक बड़ी किताब निकाली.
അങ്ങനെ മനസ്സില്ലാ മനസ്സോടെ ഞങ്ങളുടെ പോലീസുകാർ തന്ന ആ ലെറ്റർ ഇവർ മോർച്ചറിക്കാരെടുത്ത് നോക്കും. രജിസ്റ്ററിൽ ഇങ്ങനെ വായിക്കും. വാസന്തി ഉമർ 35 साल 35 വയസ്സ്, कामाटीपुरा में धंधा करती थी, पंखे से लटक कर मर गई साली. അപ്പോൾ ആ രജിസ്റ്ററിൽ കൊടുത്തിരിക്കുന്ന ഡീറ്റെയിൽസാണ്. 35 വയസ്സ്, വാസന്തി, കാമാട്ടിപ്പുര എന്ന ഒരു റെഡ് ലൈറ്റ് ഏരിയ ആണ്. വേശ്യകളൊക്കെ ഉള്ള ഏരിയ ആണ് കാമാട്ടിപ്പുര. വേശ്യകൾക്ക് വളരെ ഫേമസ് ആണ് കാമാട്ടിപ്പുര. അവിടെ തൊഴിൽ ചെയ്യുന്ന പെണ്ണ്. അവൾ പങ്കേസെ ലട്ടക്കർ മർ ഗയി സാലി, ഒരു ചീത്തയും കൂടെ വിളിക്കും സാലിന്ന്. ഇത് കേൾക്കുമ്പം ശകുന്തളക്ക് ബഹുത് ഗുസ്സായ. ഉസ്കോ മൻ കിയാ ക്യാ ഉസ്കാ മുँह നോച്ച് ലൂം. തൻ്റെ അനിയത്തിയെ സാലിന്ന് ചീത്ത വിളിച്ചപ്പം ശകുന്തളയ്ക്കത് സഹിക്കാൻ പറ്റിയില്ല. അനിയത്തി ഒരു വേശ്യയായിരുന്നെങ്കിൽ കൂടി അവൾക്ക് വാസന്തി ഒരു അനിയത്തിയായിരുന്നു. അപ്പോൾ അനിയത്തി അങ്ങനെ ആരെങ്കിലും ചീത്ത വിളിക്കുന്നത് അവൾക്ക് ഒട്ടും സഹിക്കാൻ പറ്റിയില്ല. इतनी रात को उस कमरे में जाने से डर लगता है, ठंडी में सारे मुर्दे अकड़ जाते हैं. എന്നിട്ട് ഈ വാച്ച്മാൻമാർ മോർച്ചറിയിലുള്ളവരെല്ലാം പറയൂ, ഞങ്ങൾക്ക് രാത്രി എൻ്റെ അകത്ത് പോകാൻ പേടിയാണ്, ഇത്രയും ഡെഡ് ബോഡീസ് എല്ലാം കൂടെ കിടക്കുകയാണല്ലോ എൻ്റെ അകത്ത്. തൂ ജാ എന്നും പറഞ്ഞ് പരസ്പരം നീ പോന്നും പറഞ്ഞ് എടുക്കും. അപ്പോൾ യശ്വന്തിന് മനസ്സിലായി ഇത് കൈക്കൂലിക്ക് വേണ്ടിയുള്ള പരിപാടിയാണ്. അങ്ങനെ 200 രൂപ കൊടുക്കുമ്പോൾ അവർ വാസന്തിയുടെ ബോഡി വെളിയിലെടുക്കും. नितिन गंगाजल साथ लाया था, मैंने और आई ने उसके मुंह में गंगाजल डाला. അങ്ങനെ നിതിൻ കൊണ്ടുവന്നിരുന്നു ഗംഗാജൽ. അങ്ങനെ ഞങ്ങൾ വാസന്തിയുടെ വായിൽ ഗംഗാജലൊക്കെ ഒഴിച്ചു കൊടുക്കും. जय राम श्री राम. मैं आई को लेकर घर वापस आ गई. नितिन और यशवंत वासंती का क्रियाक्रम करके ही घर लौटे. उसकी एक टूटी फूटी पेटी मिली थी. അങ്ങനെ ഞാനും അമ്മയും തിരിച്ച് വീട്ടിൽ വന്നു. നിതിനും യശ്വന്തും എല്ലാ കർമ്മങ്ങളൊക്കെ നടത്തിയിട്ട് തിരിച്ചു വന്നു. അപ്പോൾ വാസന്തിയുടെ ഒരു പഴയ ഒരു പെട്ടി അവിടെ ബോഡിയുടെ കൂടെ ഞങ്ങൾക്ക് തന്നു. ഉസ്മേ ഉസ്കെ കുച്ച് പുരാനെ കപ്പടേ थे. उसको देखकर यशवंत ने मेरे से कहा, उसका कोई भी सामान इस घर में नहीं आना चाहिए. അപ്പോൾ അവിടെ ഒരു പഴയ പെട്ടിയായിരുന്നു കേട്ടോ. അതിലവിടെ കുറേ പഴയ ഡ്രസ്സുകൾ. അത് കണ്ടിട്ട് യശ്വന്ത് പറയും, അവിടെ ഒരു സാധനവും ഈ വീട്ടിൽ വെക്കാൻ പാടില്ല. मैंने वो सब किसी न किसी को दे दिया, बस सिर्फ एक फ़ोटो चुपके से उस पेटी में से निकाल लिया. वो फ़ोटो हमने मेले में कार में बैठकर खिंचाई थी. वो असली कार नहीं थी. वो जो पुट्ठे की होती है ना, उसके पीछे खड़े होकर फ़ोटो खिंचाओ तो लगता है कि जैसे सच्ची कार में बैठे हों. ഒരു ഫോട്ടോ മാത്രം ഞാൻ അവിടെ ബോക്സിൽ നിന്ന് എനിക്ക് കിട്ടിയത് ഞാൻ വെച്ചു. അത് ഞങ്ങൾ കൊച്ചു കുട്ടികളായിരുന്നപ്പോൾ ഒരു ഉത്സവത്തിന് പോയപ്പം ഇങ്ങനെ കാർഡ്ബോർഡ് ഉണ്ടാക്കിയ കാറുകളുണ്ടല്ലോ, അതിൻ്റെ ബാക്കിൽ നിന്ന് ഫോട്ടോ എടുത്താൽ ശരിക്കും തോന്നും നമ്മൾ കാറിൻ്റെ അകത്തിരിക്കുകയാണെന്ന്. അങ്ങനെ ഞങ്ങൾ എടുത്ത ഒരു ഫോട്ടോ അത് മാത്രം ഞാൻ വെച്ചു. न जाने क्या क्या सोच कर वो घर से भागी होगी. कैसे कैसे सपने होंगे उसके मन में. क्या सोचा होगा और क्या मिला. एक साड़ी, एक पंखा, एक സ്റ്റൂൾ. ഞാൻ ആലോചിക്കുകയാണ്, വാസന്തി ഒരു കൊച്ചു കുട്ടിയായിട്ടാണ് ഞങ്ങൾ ബോംബെയിലേക്ക് പോയപ്പോൾ അവൾ ഗ്രാമത്തിൽ അവളെയും അച്ഛനെയും വിട്ടിട്ട് പോയത്. അവൾ എന്തൊക്കെ ആഗ്രഹങ്ങൾ വെച്ചുകൊണ്ടായിരിക്കും ഒരു പക്ഷേ ഒരുത്തൻ്റെ കൂടെ ഒളിച്ചോടിയത്. പക്ഷേ എല്ലാം കഴിഞ്ഞ് അവൾക്ക് കിട്ടിയത് എന്താണ്? ഒരു സ്റ്റൂളിൽ കയറി ഒരു സാരിയുടെ സഹായത്തോടു കൂടി അവൾ ആ ഫാനിൽ കയറി തൂങ്ങിച്ചാകുകയായിരുന്നു. അപ്പം അങ്ങനത്തെ ഒരു ട്രാജിക് എൻഡായിപ്പോയി വാസന്തിക്ക്. അപ്പോൾ ഈ എപ്പിസോഡിൽ നമ്മൾ കണ്ടത് സക്കുബായിയുടെ അച്ഛൻ മരിക്കുന്നു, അനിയത്തി ഇങ്ങനെ സൂയിസൈഡ് ചെയ്യുന്നു. അനിയത്തി കാമാട്ടിപ്പുരയിൽ എത്തിപ്പെട്ടു. പലരുടെയും കൂടെ ഇങ്ങനെ ഒളിച്ചോടി അനിയത്തിയുടെ ജീവിതം അതും ഒരു ബോംബെയിൽ സർവ്വസാധാരണമായി നടക്കുന്ന ഒരു സംഭവമാണ്. ആരുടെയെല്ലാം കൂടെ ഒക്കെ ഇങ്ങനെ സ്നേഹ എന്ന് പറഞ്ഞ് ഒളിച്ചോടും. പിന്നീട് അവരുടെ ട്രാജിക് എൻഡ് ഏതെങ്കിലും ഇതുപോലെ വേശ്യാലയത്തിലായിരിക്കും അവരുടെ അവസാനം. അങ്ങനെ 2 കാര്യങ്ങൾ ഈ എപ്പിസോഡിൽ നമ്മൾ കണ്ടു. തുക്കാറാം ശകുന്തളയുടെ അച്ഛൻ്റെ മരണവും വാസന്തിയുടെ മരണവും. നമുക്കിനി ഈ ശകുന്തളയുടെ ജീവിതത്തിലെ ബാക്കി ഭാഗങ്ങൾ പിന്നീട് കാണാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.